नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आपल्या अचेतन मनाची शक्ती किती मोठी असते आणि आपल्या या मनाच्या जोरावर आपण आयुष्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकतो हे सांगणारे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील प्राध्यापिका पुष्पा ठक्कर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या भागाचे आजपासून वाचन करीत आहे. या पुस्तकामुळे तुमच्या जीवनात चमत्कार कसे घडू शकतात हे सांगणारा भाग क्रमांक 1, तुमच्या आतील खजिना. अपरंपार समृद्धी तुमच्या अगदी हाताशी आहे, मात्र ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे मानसिक नेत्र उघडायला हवेत आणि अनंत संपदेचे हे भांडार निरखून पाहायला हवे. तुमच्या आत अफाट समृद्धीचा खजिना आहे आणि एक वैभवशाली, सुखद आणि भरपूर समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे जे हवे ते सगळे त्यातून तुम्ही मिळवू शकता. अनेक लोकांना त्यांच्या स्वतःच्या अव्यक्त सामर्थ्याची जाणीवच नसते, कारण त्यांना त्यांच्या आत दडलेल्या अनंत बुद्धिमत्तेच्या व पारावार प्रेमाच्या या खजिन्याचा पत्ताच नसतो. तुम्हाला या खजिन्यातून जे हवे ते मिळवू शकता. जेव्हा लोखंडाच्या तुकड्यात चुंबकीय गुण निर्माण केले जातात, तेव्हा तो तुकडा त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. पण त्याचे चुंबकीय गुण काढून घेतले तर आता तो साधे हलकेसे एक पक्षाचे पीसही उचलू शकत नाही. त्याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे जे अशा चुंबकीय गुणांनी भारलेले आहेत, त्यांच्यात आत्मविश्वास व श्रद्धा ठासून भरलेली असते. त्यांना माहीत असते की त्यांचा जन्मच यशस्वी होऊन जिंकण्यासाठी झालेला आहे. बाकीच्या इतर बऱ्याचशा लोकांमध्ये हे गुण नसतात. ते भीती आणि शंका कुशंकांनी भरलेले असतात. तेव्हा त्यांच्यासमोर एखादी संधी येते तेव्हा ते म्हणतात, जर मी असफल झालो तर माझे आर्थिक नुकसान होऊ शकते. लोक माझ्यावर हसू शकतात. अशा प्रकारचे लोक जीवनात जास्त पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यातील भीतीने त्यांना जागीच जखडून ठेवलेले असते. तुम्ही सुद्धा एक चुंबकीय व्यक्ती बनू शकाल जेव्हा तुम्ही पुढील रहस्याचा शोध घ्याल व त्याचा व्यवहारात उपयोग करायला लागाल. तुमच्या अचेतन मनाची अद्भुत शक्ती. एकदा का तुम्ही तुमच्यात दडलेल्या या अचेतन मनाच्या शक्तीच्या संपर्कात आलात व तिचा अडलेला प्रवाह मुक्त केलात की मग तुम्ही तुमच्या जीवनात अधिक सत्ता, अधिक संपत्ती, अधिक चांगले स्वास्थ्य, अधिक सुख आणि अधिक आनंद प्राप्त करू शकता. तुम्हाला या शक्तीला प्राप्त करण्याची गरजच नाही, कारण ती तुमच्यात आधीपासूनच आहे. तुम्ही फक्त तिचा उपयोग कसा करायचा हे शिकायचे आहे. तुम्ही तिला समजून घ्यायला हवे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील सगळ्या क्षेत्रामध्ये तिचा वापर करू शकाल. या पुस्तकामध्ये स्पष्ट केलेल्या सोप्या तंत्रांचे व प्रक्रियांचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हाला आवश्यक ते ज्ञान प्राप्त होईल. तुम्ही तिला समजू शकाल. तुम्ही एका नव्या प्रकाशाने प्रेरित व्हाल. तुमच्यात असा एक नवा जोम निर्माण होईल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सगळ्या आशा पूर्ण करू शकाल. तुमची सगळी स्वप्ने प्रत्यक्षात साकार करू शकाल. आत्ताच निर्णय घ्या की तुम्ही तुमचे जीवन कधी नव्हे इतके उदार, महान, समृद्ध आणि भव्य बनवणार आहात. तुमच्या अचेतन मनात खोलवर अपरंपार शहाणपण, शक्ती व तुम्हाला जे आवश्यक आहे त्याचा अपार पुरवठा आहे. तुम्ही त्याला विकसित व व्यक्त करावे यासाठी ते तुमची वाट पाहत आहेत. जर तुम्ही आत्ताच तुमच्या या खोलवर असलेल्या सुप्त क्षमतांना जाणून घेतले तर त्या बाह्य जगात साकार रूप धारण करतील. जर तुम्ही मोकळ्या व ग्रहणशील मनाचे असाल तर तुमच्या अचेतन मनातील अपरंपार बुद्धिमत्ता तुम्हाला जे जे म्हणून जाणून घ्यायची इच्छा असेल ते सगळे तुम्हाला समजावून देईल. अगदी कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही ठिकाणी तुम्ही नवे विचार, नव्या कल्पना प्राप्त करू शकता, नवीन शोध लावू शकता, नवे संशोधन करू शकता, नवीन कलाकृतींना जन्म देऊ शकता. तुमच्या अचेतन मनातील अपार प्रज्ञा
तुम्हाला आश्चर्य वाटावे असे नवलाईचे ज्ञान प्राप्त करून देऊ शकते. तिला तुमच्यासमोर प्रकट होऊ द्या. मग पहा ती तुमच्या जीवनातील कशी एक परिपूर्ण अभिव्यक्तीच्या आणि तुम्ही खरोखर ज्या स्थानी असायला हवे त्या स्थानाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवते. तुमच्या अचेतन मनाने तुम्हाला दिलेल्या शहाणपणामुळे तुम्ही आदर्श जोडीदाराला तसेच योग्य व्यावसायिक भागीदाराला तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. तुम्हाला हवा तितका पैसा कमवायचा हे ही शक्ती तुम्हाला शिकविल आणि तुम्हाला असे आर्थिक स्वातंत्र्य देईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे बनू शकाल, करू शकाल आणि त्याप्रमाणेच वागू शकाल. विचार, भावना, शक्ती, प्रकाश, प्रेम आणि सौंदर्याच्या या आंतरिक विश्वाचा शोध लावणे हा तुमचा अधिकारच आहे. त्याची ताकद अदृश्य जरूर आहे, पण ती विराट व महाशक्तिशाली आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर व प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव तुम्हाला तुमच्या अचेतन मनात सापडेल. जेव्हा तुम्ही या सुप्त शक्ती जागृत कराल तेव्हा मुबलकता, सुरक्षितता, सुख व अधिकार प्राप्तीसाठी आवश्यक ती शक्ती आणि शहाणपण तुमच्या ताब्यात येईल. या अचेतन मनाच्या शक्तीने लोकांना पांगळ्या अवस्थेतून उचलून त्यांना पुन्हा एकदा परिपूर्ण, शक्तिशाली आणि मजबूत बनवलेले मी पाहिले आहे. त्यांच्या मनाने बंधनाच्या सगळ्या साखळ्या तोडून त्यांना सुख, स्वास्थ्य आणि आनंदी अभिव्यक्तीच्या मुक्त गगनात विहार करायला पंख दिले आहेत. तुमच्या अचेतन मनात चमत्कारी उपचारात बल आहे जे त्रस्त मनाला बरे करू शकते, भंगलेल्या हृदयाला जोडू शकते, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातून मुक्त करू शकते. मित्रांनो, या भागातील उर्वरित भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये वाचन करून दाखवते. जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.